ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे ॲडव्होकेट पटवर्धन यांनी तुम्हाला सावध केलं म्हणून नाही तर त्या प्रियाची मजल कुठपर्यंत पोहोचली होती पाहिलत ना तुम्ही, आणि तरीसुद्धा तुम्ही एवढी मोठी रिस्क का घेतली? तर आता अर्जुन म्हणतो, घाबरू नकोस चैतन्य, कारण आता ती प्रिया आमचं काहीच वाकड करू शकत नाही, कारण आता आम्ही तिच्या 2 पावला पुढे आहोत. तर चैतन्य म्हणतो, म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही नक्की काय केलं? म्हणजे ॲडव्होकेट पटवर्धन यांनी तुम्हाला सावध करून सुद्धा तुम्ही सिटी हॉस्पिटलला गेलातच, एवढा मोठा धोका पत्करलातच, पण का नक्की? तुम्ही हे का केलं? सांगा ना, नक्की काय घडलं होतं ते तर मला सांगा. तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिप शिकरे अजूनही काही प्रियाला सोडायला तयार नसतात. प्रियाचा श्वास घेणं कठीण झालेलं असतं. प्रिया पूर्णपणे विथरून गेलेली असते, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याचवेळी तिथे हवालदार साहेब ताताणी म्हणू लागतात, अहो शिकरे सोडा, तिला जीव जाईल. त्यांच्या तर आता महिप्त शिकरे काही सोडत नसतात. आणि म्हणूनच हवालदार आता नागराजला म्हणू लागतात, नागराज साहेब अहो, तुम्ही तरी सांगा. तर आता नागराज महिप शिकरेंना म्हणतो, महिप्त सोड रे तिला, तशीही तिची वेळ यायची अजून बाकी आहे. महिप्त शिकरे प्रियाला सोडतात, परंतु प्रियाची अशी काही अवस्था झालेली असते की प्रियाला चांगलाच खांब फुटलेला असतो. तर आता हवालदार साहेब तिथून निघून जातात. तर महिप्त शिकरे प्रियाकडे रागानेच वाहतात. तर नागराज म्हणतो, किती मूर्ख अशील प्रिया, तुला काय वाटते? तू हुशार आहेस, पण तुझा प्लन अगोदरच सायली अर्जुनला कळाला होता आणि त्यांनीच येऊन आम्हाला सांगितला. आता हे ऐकताच रियाला धक्काच बसतो. महिप्त शिकरे आणि नागराज घडलेला सगळा प्रकार प्रियाला सांगू लागतात, कारण ज्यावेळी ॲडव्होकेट पटवर्धन यांनी सायली अर्जुनला सत्य सांगितलेलं असतं, त्यावेळी सायली अर्जुन सिटी हॉस्पिटलला न जाता महिप शिकरे आणि नागराज यांना भेटण्यासाठी जेलमध्ये आलेले असतात. तर आता अर्जुनहून महिप्त शिकनी नागराज यांना म्हणतो, मला तर तू मास्टर माइंड वाटला होतास महिपन, पण तू मात्र मूर्ख निघालास. आता हे ऐकल्यानंतर महिप्त शिकना धक्काच बसतो. तर महिप्त शिकरे म्हणतात, का काय झालं? तर सायली म्हणते, तुमच्यासारखे अनुभवी गुन्हेगार आणि अट्टल गुन्हेगार प्रियासारख्या एका मुलीच्या तालावर नाचतील याचंच तर आम्हाला आश्चर्य वाटते. तर आता महिप शिके सायलीला म्हणतात, प्रियाच्या म्हणजे या सगळ्यामध्ये प्रियाचा काय संबंध? तर आता नागराज म्हणतो, तो प्रिया आपल्या सख्या काकाला भेटायला सुद्धा इथे आली नाही. ती तर आता मात्र सायली त्यांना म्हणते, अजून किती खोट बोलणार आहात तुम्ही? ती प्रिया तुमच्यासाठी वकील घेऊन आली होती, हे आम्हाला तुमच्या अगोदरच माहीत आहे, पण त्याच वकिलांचं सत्य जाणून घ्यायचं आहे का तुम्हाला? आता मात्र महिप्त शिकरे आणि नागराज एकमेकांकडे पाहू लागतात. महिप्त शिकरे सायलीला म्हणतात, सत्य कसलं सत? तर आता अर्जुन म्हणतो, सत्य महिप्त हा शब्द तू फारसा ऐकला नसशील वाटतं, पण काही हरकत नाही, मी आता तुला एक व्हिडिओच दाखवतो. असं म्हणत आता अर्जुन ॲडव्होकेट पटवर्धन यांचं जे बोलणं असतं, त्यांनी जे सत्य सांगितलेलं असतं, तो व्हिडिओ महिप्त शिकरे आणि नागराजला दाखवतो. तर त्यामध्ये ॲडव्होकेट पटवर्धन म्हणालेले असतात की खरं तर तन्वी सुभेदार यांना नागराज आणि महिप्त शिकरे यांना जेलमधून बाहेर काढायचंच नाहीये, परंतु त्यांच्या मदतीने एक बाहेर मोठा गौप्यस्फोट घडवायचा आहे, मोठा अपघात घडवायचा आहे, आणि त्यासाठीच त्यांची मदत हवी आहे. आणि म्हणूनच त्यांनी फक्त त्यांना मदत करण्याचा नाटक केलं आहे, फक्त विश्वासात घ्यायचं आहे. ही खरखरच मी तुम्हाला सोडवणार आहे आणि हाच त्यांचा प्लॅन आहे, परंतु बाहेर मात्र तुम्हा दोघांना मारायचा प्लॅन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिप्त शिकरे यांच्या गुंडांसोबत प्रियाचं जे काही बोलणं झालं ते प्रियाने मला पाठवलं आहे. तिचं असं म्हणणं आहे की यामध्ये नागराज किंवा महिप्त शिकरे यांचा आवाज वापरायचा आहे, म्हणजे असं वाटायला हवं की हा अपघात सुद्धा या दोघांनीच घडून आणला आहे आणि आयुष्यभर हे दोघेही जेलमध्ये असेच सडायला हवे.
तुम्ही ज्या हॉस्पिटलला जात होता त्या हॉस्पिटलचा रेकॉर्डिंग सुद्धा त्या मोबाईलमध्ये दिलेला आहे. आता हे सगळं ज्यावेळी महिप्तशिक आणि नागराजला कळतं त्यावेळी प्रियाचा खरा चेहरा पुन्हा एकदा त्यांच्या समोर आलेला असतो. आता नागराज महिपशिक्यांना म्हणतो, त्या प्रियाने एवढा मोठा आपला विश्वासघात केलाय. सायली त्या दोघांना म्हणते, प्रिया कधीच कोणाची होऊ शकत नाही हे आमच्यापेक्षा जास्त तुम्हा दोघांना माहीत असायला हवं होतं. त्यामुळे आता एकच सांगेन की यापुढे तिला मदत करत असताना 100 वेळा विचार करा. तर अर्जुन म्हणतो, आणि महिपत तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी सुद्धा तू आमचं काही वाकड करू शकणार नाहीस. आणि हो, तुम्हा दोघांसाठी एक गुड न्यूज आहे. प्रिया लवकरच तुम्हालाही जॉईन होणार आहे इथे जेलमध्ये. आता खरंच तुम्ही वाट बघा त्या दिवसाची असं म्हणत सायली अर्जुन आता तिथून निघून जातात. आता हे सगळं सत्य प्रियाला कळाल्यानंतर प्रियाला चांगलाच खांब फुटलेला असतो. ती घाबरून जाते. तर नागराज प्रियाला म्हणतो, खरं तर तुला नागिन नाही गिधाड म्हणायला हाव. गिधाड कोणी मरत असलं ना की घिरत्या घालतात, तातना ते गिधाड त्यातलेक. गिधाड म्हणजे तू आहेस. महिप शिकरे खूप चिडलेले असतात. प्रियाला म्हणतात, महिप शिकरेच्या पाठीत खंजीर खूप साथ निघाली आहेस का? तू एवढं हलक्यात घ्यायला लागलीस का? तू मला एवढं हलक्यात समजतेस का? तू मला आता प्रियाची नाट चालू होतात. आणि प्रिया म्हणते, म्हणजे तुम्हाला काय वाटतं सायली? अर्जुन खरं बोललेत. त्यांनी तुम्हाला वाटेल ते सांगितलं आणि तुम्हाला ते खरं वाटलं. तर नागराज प्रियाला म्हणतो, त्यांनी फक्त सांगितलं नाही तर पटवर्धन वकिलांचा व्हिडिओही दाखवला. तर प्रिया नाटक करत म्हणते, पैसे दिल्यावर असे 50 व्हिडिओ मिळतील असे व्हिडिओ क्रिएट केले जातात. तुम्हाला सायली अर्जुन भडकवतायत त्यांच्या बोलण्यावर किंवा त्यांच्या त्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. आपल्यात ते भांडण लावून देतात. प्लीज त्यांच्या त्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. तर महिप शिकरे प्रियाला म्हणतात, अच्छा म्हणजे त्यांनी दाखवलेला तो व्हिडिओ खोटा आणि तू खरी काय बली? तर प्रिया म्हणते, हो मी खरीच आहे. मी खरंच तुमची मदत करणार आहे. पण तुम्ही माझी मदत केली का नाही ना? परंतु सायली अर्जुनच न ऐकता आता त्यांना आपल्या रस्त्यातून कस बाजूला करायचं ते मला सांगा. आता काहीही करून त्यांचा काटा तर काढायलाच हवा. आता मात्र संधी साधत नागराजने प्रियाच्या सणसणत कानाखाली मारलेलं असतं. प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे अर्जुन इकडे चैतन्याला म्हणू लागतो, ॲडव्होकेट पटवर्धन यांच्या ऑफिसमधून बाहेर आलो आणि सगळ्यात आधी मम्माला कॉल केला. तर त्यावेळी अर्जुनने कल्पना ताईंना फोन केलेला असतो आणि विचारलेलं असं की मम्मा अग तन्वी घरी आहे का? तर कल्पनाताई म्हणतात, नाही ती कुठेतरी बाहेर गेली आहे. पण तिच्या विमलला फोन आला होता. ती म्हणाली उशीर होणार आहे, पण सायली आहे का घरी? तर अर्जुन म्हणतो, मग विमल काय म्हणाली? तर कल्पनाताई म्हणतात, हेच की अर्जुन तुला सायलीला घेऊन सिटी हॉस्पिटलला गेला आहे. तर आता सायली आणि अर्जुन हे सगळं काही ऐकतात. त्यावेळी त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. कल्पनाताई म्हणतात, का रे काय झालंय? तर अर्जुन म्हणतो, काही नाही ग. तर कल्पनाताई म्हणतात, बरं पण सायलीचा पाय कसा आहे? डॉक्टर काय म्हणाले? तर अर्जुन म्हणतो, नाही अजून आम्ही हॉस्पिटलला गेलोच नाही आहोत. एक वाटेतच महत्वाचं काम आलं आणि त्यासाठी गेलो होतो. बर आम्ही येतो घरी असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो. आता अर्जुनने सगळा घडलेला प्रकार चैतन्याला सांगितलेला असतो. तर सायली पुढे म्हणते की प्रिया किती हुशार आहे बघा, म्हणजेच आम्ही कुठे गेलोय हे तिने विमलताई कडून जाणून घेतलं आणि त्यानंतर आमच्यावर लक्ष ठेवायला तशी माणसंही पाठवली, परंतु ती सगळी माणसं आमच्यावर लक्ष ठेवून आहेत. यामुळे आम्ही अगोदरच सावध होतो. अर्जुन म्हणतो, म्हणूनच आम्ही गाडी सिटी हॉस्पिटलच्या समोर लावली. तर सायली आणि अर्जुन पुढे म्हणतात, आमच्यावर कोणीतरी लक्ष ठेवू नये. महिप्त शिकरेचा माणूस हॉस्पिटलच्या आसपास आहे हे आम्हाला अगोदरच माहीत होतं आणि म्हणूनच आम्ही अलर्ट होतो. ज्यावेळी आम्ही गाडीतून उतरत होतो त्यावेळी एका माणसाने आमच्या गाडीचा नंबर नोट करून घेतला आणि त्यानंतर त्याने
मोबाईलमध्ये आमचा फोटो पाहिला, कन्फर्म केलं की आम्हीच आहोत का, आणि त्यानंतर त्याने एक फोन केला. अर्जुन म्हणतो, आय एम व्हेरी शुअर की त्याने नक्कीच तो फोन प्रियाला केला असणार की हो, आम्ही सिटी हॉस्पिटलला आलो आहोत. आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळी हॉस्पिटलमधून बाहेर आलो त्यावेळी आमची नजर त्यांच्यावरच होती. ते तर आम्ही गाडीमध्ये बसण्याची वाट बघत होते आणि आमच्याही त्यांच्यावर लक्ष होतं. ठरल्याप्रमाणे आम्ही गाडीत बसलो. त्याचं लक्ष होता आणि त्याचवेळी एक गाडी आमच्या बाजूला येऊन उभी राहिली. एक पेशंट घेऊन आलेली वैन आमच्या बाजूला होती आणि त्यावेळी मात्र महिप्त शिकरेंच्या गुंडांना आम्ही दिसत नव्हतो आणि त्याच संधीचा फायदा घेऊन आम्ही त्या गाडीत शिफ्ट झालो आणि ती गाडी तिथून निघून गेली. परंतु त्यांना वाटत होतं की अजूनही आम्ही आमच्या कारमध्येच आहोत आणि त्याचवेळी भडधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने आमच्या गाडीला धडक दिली आणि जे घडायचं ते घडून गेलं. परंतु आम्ही मात्र तिथून बाजूला निघून गेलो होतो. आता मात्र चैतन्य चिडतो आणि सायली अर्जुनला म्हणतो, तुम्हाला कळतं का तुम्ही केवढी मोठी रिस्क घेतली? हे सगळं तुमच्या जीवावर भेटलं असतं आणि तरीसुद्धा तुम्ही एवढी मोठी रिस्क घेतली. तर अर्जुन म्हणतो, कारण त्यावेळी रिस्क घेण्याची गरज होती. चैतन्य, जर आम्ही रिस्क घेतलीच नाही तर त्या प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा येईल? चैतन्य म्हणतो, झालंय, सगळं काही झालंय, आता वाट कशाची बघताय? आता त्या प्रियाचा खरा चेहरा तुम्हाला कळाला आहे ना? मग झालं तर मग आता तुमच्याकडे इन्फ पुरावे आहेत ना? मग अजून काय पाहिजे? कशाची वाट बघताय तुम्ही? आता आपण खाली जाऊयात आणि सगळ्यांना सांगूयात की प्रिया काय आणि कशी आहे. असं म्हणत चैतन्य खूप चिडलेला असतो. सायली चैतन्याला शांत करते आणि म्हणू लागते, चैतन्य भाऊजी, तुम्ही अगोदर शांत हा हे बघा, मला तुमचा राग कळतोय, परंतु आपल्याला आता तिच्या गळ्याभोवती असा काही फास आवळायला हवाय की जो फास ती कधीच सोडू शकणार नाही. आणि अजूनही आपल्या हातात DNA रिपोर्ट आले नाहीयेत. आणि चैतन्य, तुला माहीत आहे की आपण कोर्टातही केस कशी अगदी स्ट्रॉंग करत असतो आणि ही तर माझ्या घरची केस आहे, त्यामुळे मला ही अजिबात लूज सोडायची नाहीये किंवा कुठलाही पुरावा मागे सोडायचा नाही. तर चैतन्य म्हणू लागतो, मला तुमचं सगळं म्हणणं मान्य आहे, परंतु प्रियाची मजल एवढ्यापर्यंत जाईल असं कधी वाटलंही नव्हतं आतापर्यंत. तिचं खोट, तिची ही नाटकं, सगळं काही आपण सहन केलंय, पण आज ती यापर्यंत पोहोचली की तुमचा जीव घेण्यापर्यंत. ती तर विचार करण्याच्या पलीकडच्या थराला गेली आहे. इतके दिवस आपल्याला असं वाटत होतं की खून वगैरे हे सगळं काही फक्त मैप शिखरे करू शकतो, तो घडवून आणू शकतो, पण आता तसं नाहीये. अर्जुन असं म्हणत चैतन्य म्हणतो, थांब, प्रियाला नक्कीच अंदाज आला असणार की आता तुम्ही तिच्या विरुद्ध पुरावे शोधताय, म्हणजे आता तिला कळलंय की तिचं सत्य लवकरच बाहेर येणार. म्हणजे नाकातोंडात पाणी जायला लागलं ना की माणसाचा सुद्धा राक्षस होताना तेच खरं आहे. आणि अर्जुन, जो प्रयत्न ती एकदा करू शकते तो प्रयत्न ती परतही करू शकते रे. असं म्हणत चैतन्य घाबरून गेलेला असतो. तर सायली चैतन्याला म्हणते, मान्य आहे चैतन्य भाऊजी, यावेळी जे घडले त्यावेळी पुढच्या वेळीही तेच घडू शकतं, परंतु आम्ही दोघंही आता प्रियाच कोणतंच कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही. तर चैतन्य सायली अर्जुनला म्हणतो, तुम्ही दोघं आता लहान मूल नाही आहात. तुम्ही जे काही करताय ते मला चांगलंच कळते, परंतु मला जे टेन्शन यायचं ते येते ना. असं म्हणत चैतन्याचे डोळे पाणावलेले असतात. चैतन्य खूप घाबरून गेलेला असतो. त्याला सायली अर्जुनची काळजी वाटत असते. चैतन्य सायली अर्जुनला म्हणतो, प्लीज तुम्ही मला एका गोष्टीचा प्रॉमिस करा की तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालणार नाही आहात. हे बघा, तुमच्या व्यतिरिक्त या जगात माझं कोणीच नाहीये, त्यामुळे तुम्हाला जर काही झालं ना तर ते मी नाही सहन करू शकत. आता अर्जुन चैतन्याला जवळ घेतो, त्याला मिठी मारतो, शांत करतो आणि म्हणू लागतो, चैत्या, अरे रिलॅक्स, काळजी करू नकोस, आम्हाला काहीही होणार नाही. आता अर्जुन चैतन्याची मस्करी करत म्हणतो, तू जरी 100 वर्षाचा झालास ना तरी तुझ्यासाठी मी 95 वर्षाची मुलगी बघणारच आहे, सोडणार नाहीये.
मी तुला टेन्शन अजिबात घेऊ नकोस. आता चैतन्याला हसायला येतं. आता सायली चैतन्याला समजावतं हणते आणि चैतन्य भाऊजी, आपल्याला आपल्या घराला या प्रियासारख्या पाताळ यंत्री आणि धुडत बाईपासून वाचवायचं आहे ना. मग आपल्या हातात अपूर्ण पुरावे असून कसं चालेल. आपल्याला सर्व पुरावे शोधावेच लागतील. सर्व पुरावे हाती आल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. हा, पण मी तुम्हाला एक वचन देते. आम्ही दोघेही तुम्हाला वचन देतो की यापुढे आम्ही प्रत्येक पाऊल हे जपूनच टाकू. चैतन्य अर्जुनला म्हणतो, तुम्ही दोघं सुखरूप राहाल ना. तर अर्जुन म्हणतो, हो, काळजी करू नकोस. पण तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल, असं म्हणत आता अर्जुन पुन्हा एकदा चैतन्याला जवळ घेतो, त्याला शांत करतो. तर दुसरीकडे बिथरलेली प्रिया महिप्त शिकरे आणि नागराजला आपल्या जाळ्यात ओढण्याचा, आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत म्हणते, आता तुम्ही त्या सायली अर्जुनवर विश्वास ठेवणार आहात का. तर आता महिप्त शिकरे म्हणतात, आम्ही कोणावरही विश्वास ठेवायला मूर्ख नाही आहोत बबुली. आम्ही कुठल्याच गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवत नाही. प्रिया म्हणते, म्हणजे. तर महिप्त शिकरे म्हणतात, ज्यावेळी ते सुभेदार झोडपं इथे येऊन गेलं ना, त्यानंतर आम्ही या नाग्याच्या फोनवरून साक्षीला फोन केला आणि साक्षीला जबाबदारी दिली की ॲडव्होकेट पटवर्धन यांचं आणि तुझं नक्की काय बोलणं झालं. आणि त्यावेळी आमच्या हाती सगळ्यात मोठा पुरावा लागला. आता महिपा शिकरे घडलेला सर्व प्रकार प्रियाला सांगू लागतात, कारण महिपा शिकरेनी जेलमधूनच साक्षीला हे काम सांगितलेलं असतं की पटवर्धन यांच्याकडे जाऊन सत्य शोधून काढायचं आहे. त्यावेळी साक्षी म्हणालेली असते की हो, मला सत्य समजलंय आणि तो व्हिडिओ मी कॉन्स्टेबलच्या मोबाईलवर पाठवत आहे. महिप्त शिकरे त्यावेळी तो व्हिडिओ पाहतात. त्यावेळी त्यामध्ये ॲडव्होकेट पटवर्धन म्हणतात की तन्वी यांना नागराज किंवा महिप्त शिकरे यांना सोडवायचंच नाहीये, परंतु हा फक्त बहाणा आहे. त्यांच्या मदतीने त्यांना मोठा स्फोट घडवून आणायचा आहे. आता हे ऐकल्यानंतर महिप्त शिक्यांच्या समोर प्रियाच खरं रूप आलेलं असतं. तर त्यानंतर ॲडव्होकेट पटवर्धन यांचं बोलणं नागराज यांनीही पाहिलेलं असतं. त्यामध्ये प्रियाने किती मोठा कारस्थान, किती मोठा कट रचलाय हे सगळं काही नागराजलाही कळालेलं असतं. तर आता महिप्त शिकरे म्हणतात, कळालं ना, कारण आम्ही या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून मगच आम्हाला कळाले काय खरंय आणि काय खोट. आता सांग ना बबली, आता तुझ्यावर विश्वास ठेवायचा की त्या सायली अर्जुनवर. तर प्रिया त्यांना पुन्हा म्हणते की नाही, तुमच्या काहीतरी गैरसमज होतोय. प्लीज असं गैरसमज करून घेऊ नका. असं काहीच घडलेलं नाहीये. तर महिप्त शिकरे प्रियाला म्हणतात, आता तुला सायली अर्जुनकडून भीती नाहीच आहे, पण तुला आता भीती आम्हा दोघांकडून आहे. आता एक साथ तू दोघांची दुश्मनी घेतलीस, आता तू जिवंत राहशील का. असं म्हणत महिप्त शिकरीनी प्रियाला प्रश्न केलेला असतो. प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर नागराज प्रियाला म्हणतो, तुला मदत करणं तर बाजूलाच राहिलं, तुला मदत करणं तर सोडच, पण आता तू आयुष्यातून उडशील कशी यासाठीच आम्ही प्रयत्न करू. तर महिप शिकरे पुढे म्हणतात की ते पण 113%. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता प्रियाला साथ द्यायला कोणीच नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी सायली अर्जुन प्रियाची वाट पाहत असतात. तर अर्जुन म्हणतो, प्रिया घरी येईल का, म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर ती घरी येईल असं वाटते का तुला, म्हणजे ती घरी येईल असं मला तरी वाटत नाही. तर सायली अर्जुनला म्हणते, तिच्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे का, कोण आसरा देणार आहे. तिला कोणी आसरा देणार नाही आणि ती इथेच येणार आहे. तिला दुसरा पर्यायच नाही. तर अर्जुन सायलीला म्हणतो, अरे पण किती वाट बघायची आपण. तर सायली अर्जुनला म्हणते, ती येईपर्यंत आपण वाट बघायची आहे आणि मला खात्री आहे की ती लवकरच घरी येईल. खरं तर आपल्याला तिचा घाबरलेला बिथरलेला चेहरा पाहिल्याशिवाय झोप येणार आहे का नाही ना. तर आता अर्जुन म्हणतो, तू म्हणजे ना खरंच. असं म्हणत आता अर्जुनला सायलीबद्दल काय बोलावं काहीच कळत नाही. आता पूर्णपणे हरलेली प्रिया मान वर करून
पुन्हा एकदा सुभेदारांच्याच घरी परतलेली असते तर सायली म्हणते, अरे आलीस, तू अगेन आहे, तुझंच घर आहे, असं म्हणत सायली अर्जुन प्रियाच्या स्वागतासाठी उभेच असतात. आता अर्जुन अगोदर दरवाजा बंद करून घेतो. तर त्यानंतर सायली रियाला म्हणते, अगं आम्ही जिवंत आहोत हे ज्यावेळी तू समोर पाहिलं त्यानंतर तू काहीच न बोलता घरातून निघून गेलीस. अगं मला तरी वाटलं होतं की तुझं दुःख बुडवण्यासाठी कुठल्या तरी बागेत किंवा अशी मंदिरात जाऊन बसली अशील, मनसूत रडत अशील, परंतु नाही. त्या मनाने तू तर लवकर घरी आलीयस. तर प्रिया वरतोंड करून सायलीला म्हणते, मला कशाला दुःख होईल. तर अर्जुन म्हणतो, आम्ही जिवंत राहिलोय ना, म्हणजे तुला दुःख तर होणारच ना. 100% ओढ प्लॅनिंग करून सुद्धा तुला आमचा ॲक्सिडेंट घडून आणताच आला नाही. आता अर्जुनच्या तोंडून हे ऐकताच प्रियाला धक्काच बसतो. तर रिया म्हणते, माझा प्लॅनिंग कसला प्लॅनिंग. तर सायली म्हणते, म्हणजे प्रिया पुन्हा एकदा ताकाला जाऊन तू भान लपवणार आहेस का. अगं आता तरी कबूल करून टाक की तुला आमचा अपघात घडवायचाच होता. अगं तुझं सत्य सगळ्यांसमोर येईल आणि म्हणूनच तू त्या ट्रकवाल्याला आम्हाला मारायची सुपारी दिलीस. आता प्रिया मनाशीच म्हणते, म्हणजे यांना सगळंच कळलंय, आता मला जमीन गिळून टाकेल ना तर बरं होईल. परंतु जर मी माझ्या चेहऱ्यावरची भीती आता यांना दाखवली तर ही लोकही मला कच्च गिळून खातील. आता तर हिंमत गोळा करायलाच हवी. असं म्हणत प्रिया खोट बोलत म्हणते, काही बोलताय, मी का तुमची सुपारी देऊ, मी का तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करू, मी असं काहीही केलेलं नाही. सायली म्हणते, प्रिया पुन्हा एकदा खोट बोलू नकोस. अगं तूच आम्हाला मारण्यासाठी सुपारी दिलीस याचे आमच्याकडे पुरावे आहेत. तर प्रिया म्हणू लागते, मी असं काहीही केलं नाही, परंतु तुम्ही जिवंत आहात त्याचं मला वाईट वाटतंय, हे मात्र मी कबूल करते. कारण तुम्ही जर दोघं मेला असताना तर सुंटी वाचून खोकला गेला असता आणि मी मात्र खुश झाले असते. पण आज नशीब तुमच्या बाजूने आहे. पण नेहमीच नशीब तुमच्या बाजूने असेल, तुमची साथ देईल असं होणार नाही ना. तुम्हाला तुमचं नशीब साथ देईल असं नाही. तर सायली म्हणते, हो का, पण तुला साथ कोण देणार आहे सांग ना. महिप्थ नागराज की तुझी ती साक्षी. आता मात्र प्रिया शांतच होते, कारण एक एक करून सायली अर्जुनला सगळं माहीत हे प्रियाला लक्षात आलेलं असतं. सायली प्रियाला ज्या विचारत म्हणते, सांग ना, कुठे गेले तुझे साथेदार, तुला मदत करणार आहेत की नाही. तर आता अर्जुन म्हणतो, असं काय करतेस बायको, इच्छा या सगळ्या ग्रुपमधले तिला कोणीही मदत करू शकत नाहीत. कारण कसं आहे ना, नागराज आणि महिप्त हे आयुष्यभर मरेपर्यंत जेलमध्येच राहणार आहेत, ते तिथेच सडणार आहेत. आणि हिची मैत्रीण साक्षी महिप्त शिकरे, ते आयुष्यभर पोलिसांपासून लपण्यासाठी इकडे तिकडे स्वतःचा बचाव करत राहणार आहे. सायली म्हणते, अरे हो, मी तर विसरलेच होते, बिचारी प्रिया एकटी पडली ना. अर्जुन म्हणतो, हो खरंच खूप वाईट वाटते, पण हो प्रिया आता सावध राहा. कारण कसं आहे ना, तुझ्यावर कधी कुठलं कोणच संकट येईल हे तुलाही कळणार नाही. तर विथरलेली प्रिया आता सायली अर्जुनला उलट उत्तर करत म्हणते, अशी लाखो सगळी संकट मी झेलली आहेत आणि माझ्या हुशारीने त्यातून बाहेरही पडलीये, स्वतःची सुटकाही करून घेतली आहे. आणि म्हणूनच आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांना जेलमध्ये टाकू शकला, परंतु मी आजही तुमच्या समोर आहे आणि तुमच्या घरात उभी आहे. त्यामुळे माझ्यावर कितीही खोटे आरोप करून मला अडकवण्याचा प्रयत्न केलात ना, तरी मी तुमच्या हाताला लागणार नाही. तर सायली प्रियाला म्हणते, आम्ही केलेले आरोप खोटे आहेत ना असं तुला वाटतं, मग तू एवढी घाबरदली का दिसतेस. तर प्रिया म्हणते, मी घाबरदली दिसते असं वाटते का तुम्हाला. आणि असं वाटून जर तुम्हाला खुश व्हायचं असेल ना तर व्हा, पण तुम्ही केलेला प्रत्येक वार मी झेलून दाखवेनच. तर आता सायली म्हणते, झेलून दाखवस, कारण आता तुझ्यावर इतके सपासप वार केले जातील ना की तुला काय करू, कुठे लपू तुला कळणारही नाही की तुला कुठे लपायचं आहे. तर अर्जुन प्रियाला म्हणतो, आम्ही तुला चॅलेंज देतोय प्रिया, आता पुढच्या काही दिवसात तू कायमची जेलमध्ये असशील आणि तू आजपर्यंत केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा तुला एकाच वेळी मिळेल.
तर प्रिया आता न डगमगता सायली अर्जुनचं चॅलेंज एक्सेप्ट करते आणि म्हणू लागते, चॅलेंज एक्सेप्टेड. आता तुम्ही जो हा काही पोरखेळ सुरू केलाय ना, तो मी जिंकून दाखवेन. तर सायली प्रियाला म्हणते, हा पोरखेळ नाही आहे प्रिया, हे युद्ध आहे. युद्ध. आतापर्यंत तू केलेली ती सगळी कारस्थान आम्ही सगळं यांसमोर अशी काही घेऊन येऊ ना की तुझा खोटेपणा उपयोगी येणार नाही. तर माझा शब्द खराब होणार आहे, कारण आता तुझ्यावर आम्ही असे वार तर करणारच आहोत, परंतु आता तुझे असे हार करणार आहोत की तुझे एक एक सत्य अख्ख्या जगासमोर आणणार आहोत आणि तुझी अशी काही अवस्था करू ना की आयुष्यात उठून उभं राहण्याची सुद्धा तुझ्यात ताकद नसेल. प्रिया, तुला खोट वाटत असेल ना, तर आता लिहूनच घे. तर तू फक्त तुझं स्वातंत्र्य गमावणार नाहीयेस, तर तू एक एक तुझा माणूसही गमावशील आणि तो दिवस दूर नाहीये प्रिया, जेव्हा तुझे आई बाबा सुद्धा तुझ्या सोबत नसतील ना, तुझे सासू सासरे तुझ्या सोबत असतील ना, तुझा नवरा असेल असं म्हणत सायलीने आता प्रियाला खुलं आव्हान केलेलं असतं. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं महिप्त शिकरे सगळ्यांच्या नकळतच आता साक्षीला फोन करतात. साक्षीसोबत सचिनही असतो. तर महिप्त शिकरे सचिनच कौतुक करत म्हणतात, ए दीक्षित, खरंच तुला मानला हा, म्हणजे तू तर आमचं काम अगदी पक्क केलंस. 100 तू आमचं काम केलंस आणि आम्हाला दाखवून दिलंस की त्या प्रियाचे काय काळे धंदे सुरू आहेत. तुझ्यामुळेच तर आम्हाला त्या प्रियाच्या धंद्यांबद्दल कळालं. 100 उच्च नाही तर 113% आता तुझ्यावर आमचा विश्वास बसला आहे. हे ऐकून आता सचिन खुश होतो आणि म्हणू लागतो, थँक यू सो मच अण्णा. तर महिप शिकरे सचिनला म्हणतात, हे बघ, माझं अजून एक काम करायचंय. ते जर काम तू केलास ना, तर हा अण्णा तुझा गुलाम होईल. तर आता सचिन म्हणतो, काय अण्णा, तुम्ही काय बोलताहे, असं प्लीज काहीतरी बोलू नका. तुम्ही तर माझ्या वडिलांसारखे आहात. तर महिप्त शिकरे म्हणतात, खरं तर मी सगळ्यांना चाप बापच आहे, पण सध्या अडचणीत आहे म्हणून प्रॉब्लेम झालाय. आता एक काम कर, मला आणि नाग्याला लवकरात लवकर इथून बाहेर काढ. कारण काय आहे ना, त्या सायली अर्जुनने माझ्याच पोरीची अशी काही अवस्था केली की तिला बाहेर पडता येत नाही. त्यामुळे आता वकिलांच्या गाठी भेटी घेणं हे तुझं काम. तू जाऊन भेटायचं आहे आणि हे काम तुलाच करायचं आहे. तर सचिन म्हणतो, ऑफकोर्स मी नक्कीच करेन. अहो, तुम्हाला बाहेर काढण्याची जबाबदारी माझी. तर नागराज म्हणू लागतो, पण हे सगळं काही तुला सावधगिरीने करावं लागेल, कारण त्या सायली अर्जुनला जरा जरी संशय आला ना, तर तू संपलास आणि तुझ्यासोबत आम्हीही संपलो. तर आता सचिन म्हणतो, नाही, तसं काहीच होणार नाही. कोणाला काही संशय येणार नाही, कारण मी सुभेदारांच्या घरात राहून साक्षीवर प्रेम तर करतोच आहे ना, मग हे काम सुद्धा अगदी मी सहज करू शकेन. तुम्ही दोघांनी अजून सचिन दीक्षितला ओळखलं नाहीये, कारण सचिन दीक्षित जसा दिसतोय तसा नाहीच आहे. अण्णा, मी लवकरच तुम्हाला बाहेर करण याचा प्रयत्न करेन, परंतु त्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या मला फक्त वेळोवेळी पुरवत राहा आणि माझ्याच प्लॅनने आपण पुढे जाऊयात. म्हणजे काय आहे ना, एकाच माणसाच्या डोक्याने आपण विचार केला आणि त्याच प्लॅनने जर आपण काम केलं तर आपण नक्कीच यशस्वी होऊ. तर नागराज म्हणतो, हो, आम्ही तुझ्याच डोक्याने चालू. तूच काय तो प्लॅन कर, पण आम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर काढ. तर महिप शिकरे साक्षीला म्हणतात, आणि हे साक्षी, या दीक्षितला जे लागेल ते दे, काहीच कमी पडू देऊ नकोस. आपल्या माणसाला सांग आणि तो सगळं काही त्याला पुरवेल. तर आता सचिन खुश होतो आणि म्हणतो, आणि अण्णा, आता आपण लवकरात लवकर भेटूया, पण आता जेलमध्ये नाही, या जेलच्या बाहेर. असं म्हणत सचिन विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता अण्णा त्याला म्हणतात, 113%. तर त्यानंतर सचिन आता साक्षीला विचारतो, ब्युटीफुल, तू हॅपी आहेस ना? तर साक्षी म्हणते की हो, मी खूप खुश आहे. आता दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया मात्र पूर्णपणे बिथरून गेलेली असते. प्रिया आता पूर्ण खाली कोसळते आणि म्हणू लागते, तोयात तर मी सायली
अर्जुनला चॅलेंज देऊन आली आहे. पण मी कसं थांबू? त्यांना कसं थांबवणार आहे? मी त्यांना काय करू? मी आता माझ्याकडे तर पैसे पण नाहीयेत. मी काय करणार आहे? इथे मात्र अश्विन शांत झोपलेला असतो. प्रिया मात्र चांगलीच घामाघूम झालेली असते आणि हातपाय थरथरतही असतात. आता तर माझ्याकडे कुठला प्लॅनच नाहीये आणि आता तर त्यांना खरे DNA रिपोर्टही मिळतील. मी तर DNA सुद्धा बदलू शकले नाहीये. प्रिया चांगलेच रडकुंडीला आलेली असते. आता एक काम करते सायली. अर्जुनला असंच अंधारात ठेवते. त्यांना असं वाटेल की मी शांत आहे, परंतु अचानक मी त्यांच्यावर झडप घालते. अचानक मी त्यांच्यावर वार करते. पण वार करायला सुद्धा पैसे लागतात. काय करू? मी पैसे कुठून आणू? कारण आता प्रियाची साथ सगळ्यांनी सोडलेली असते. माझ्याकडे पैसेच नाहीयेत. मी काय करू? पैसे नाही तर कसं करणार? दागिने नाही, ते पण वापरू शकत नाही. ते बाहेर काढले तर यांना कळेल नाही. मला पैसे शोधायला हवेत असं म्हणत प्रिया इकडे तिकडे सामान अस्ताव्यस्त करू लागते. आणि त्याचवेळी अश्विनला जाग येते. अश्विन पाहतो तर प्रिया विचित्र वागत असते आणि म्हणूनच अश्विन आवाज देत म्हणतो, तन्वी केव्हा आलीयस तू? आता मात्र प्रिया भानावर येते आणि म्हणते, हे काय? मी आत्ताच आलीय. अश्विनला मात्र काहीच कळत नसतं. इकडे सायली, अर्जुन सगळे पुरावे एकत्र करत असतात. तर त्यावेळी अर्जुन एक चीट लिहितो आणि सायलीला म्हणतो, बस आता ही DNA रिपोर्ट एकदा आपल्या हातात आलेत ना, की या प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल. तर सायली अर्जुनाला म्हणते, मला सगळे पुरावे अगदी व्यवस्थित वाटतायत, परंतु प्रियाचा हा मित्र तो थोडा वीक वाटतोय. म्हणजे तो आपल्याला मदत करेल ना? तर अर्जुन म्हणतो, एक मिनिट, आत्ताच मी सडीला फोन करतो, तूच त्याच्याशी बोलून घे. आता अर्जुन सडीला फोन करतो आणि म्हणतो, सडी तुझ्या आधी काही पुरावे लागले आहेत का? सडी म्हणतो की हो, भरपूर मसाला हाती लागला आहे. म्हणजे आता प्रियाच्या मी बरेच बॉयफ्रेंडशी बोललो आणि त्यानंतर मला असं कळालं की प्रियाने त्यांच्याकडून भरपूर पैसे उकळलेत आणि त्यांना उद्ध्वस्त केलं आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. आता सायली, अर्जुनच्या हाती भक्कम पुरावा लागलेला असतो. आता मात्र सायली, अर्जुन खुश होतात. प्रिया मात्र इकडे पूर्णपणे भितरून गेलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली यांची चर्चा चालू असते. तर सायली म्हणू लागते, पण हे सगळं काही प्रियाच्या लग्ना अगोदरच प्रकरण आहे. तर अर्जुन म्हणतो, आता आपल्याला नव्याने काहीतरी करावं लागेल. तर दुसरीकडे प्रिया एका माणसाला फोन करते आणि विचारते, शांता पुन्हा घरी आली आहे का? तर तो माणूस म्हणतो की अजूनपर्यंत आली नाहीये, परंतु सगळ्या बातम्या करण्यासाठी तुम्ही पैसे पुरवत राहा, मी तुम्हाला बातम्या पुरवेन. आता मात्र प्रिया विचार करत म्हणते, पैसे, आता पैसे कुठून आणू? हे पैसे मिळवण्यासाठी कोणाचा हात पकडू? तर दुसरीकडे सायली आता अर्जुनला म्हणते, यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. सुभेदार आणि किल्लेदार यांच्या एवढा श्रीमंत मुलगा प्रियाच्या आयुष्यात यायला हवा. जर प्रियाच सत्य सगळ्यांसमोर आणायचं असेल तर तितकाच श्रीमंत माणूस तिच्या आयुष्यात आणावं लागेल. जर तिला पैसे पुरवणारी व्यक्ती मिळाली की मग मात्र प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर येईलच. आता सायली, अर्जुन प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक